तर आपण मागच्या वेळी पाहिलं की जन्मामुळं कोणत्या सिद्धी प्राप्त होतात. दोन उदाहरण पाहिलं, कपिल महर्षींना आणि दुसरं हनुमंताला. जन्माला बरोबर मारुती सूर्याला गिळण्यासाठी गेले तर हे जे त्यांच्याकडे शक्ती होती ती अनंत जन्माचीच होती. आता जर पाहिलं आपण तर कुत्र्याच्या पिलाला किंवा मांजराच्या पिलाला जर पाण्यात टाकलं तर लगेच पोहायला लागतात. ते जन्मतः त्यांची सिद्धी आहे. त्यात दुसरं उदाहरण पाहिलं, घारी कुठं जरी पशु मेला तर ते बरोबर त्या ठिकाणी येतात. हे झालं जन्माच्या बरोबर. औषधीच्या मध्ये आपण दररोज बघतो काही आजार झाला, औषध घेतलं की ते कमी होऊन जातात. काही वेळा शक्ती वाढवायची औषध राहतात. त्याच्यानंतर जन्म औषधी मंत्र म्हणजे एखादी गोष्ट सतत विचारपूर्वक केली की ते मंत्र होते. मंत्रामुळे सगळ्यांचं जीवन चालू असतं. काही वेळेला सार्थ प्रणवाचा जप, गायत्रीचा मंत्र केल्यामुळे विशेष प्रकारची शक्ती प्रगट होते. काही वेळा तपाच्यामुळे होते. नियम आसन याचा आपण नियमितपणाने जर अभ्यास केला तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारची शक्ती प्राप्त होऊ शकते. म्हणून आणि त्याच्यानंतर जे आहे समाधीच्यामुळे काही शक्ती प्रगट होऊ शकतात, असं आपण मागच्या वेळी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, जात्यंतर परिणाम प्रकृत्या पुरात, जातीच्या मध्ये अंतर पडू शकते असं आपण मागच्या पाहिलं. एखाद्या शिकाऱ्याला एका झाडाखाली हरिणासारखं काहीतरी दिसते आणि तो त्याच्यावर गोळी झाडलं तर ते काहीच दिसत नाही. तिथं पाहिलं तर त्याचे पाय वगैरे काही उमटलेले दिसत नाहीत पाहून. असं खूप वेळा आपल्याला सुद्धा होऊ शकते. म्हणजे एखाद्या शक्तीच्या जोरावर एका देहातून दुसऱ्या देहात जाण्याची शक्ती प्राप्त होऊ शकते. हे योगच सिद्धी आहे. योगाच्या मुळे प्राप्त झालेल्या सिद्धीमुळे असं घडतं. आता आपण तिसऱ्या सूत्राकडे वळू लागलेलो आहोत. निमित्तम प्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेदस्तु तथा क्षेत्रिकवत. याच्यात काय आहे की शेतकरी जर लागला शेतामध्ये, मध्ये चारीमध्ये काहीतरी अडथळा आला, दगड पडला किंवा माती साचली तर ते पाणी पुढे जायचं बंद होते. परंतु ते जर उंचवटा किंवा दगड पडलेल्या शेतकऱ्याला जर काढून टाकलं तर पाणी पुढे वाहायला लागते. त्याचप्रमाणे योगाभ्यास करीत असताना मध्येच कुठले तरी अडथळे निर्माण होतात आणि ते अडथळे योगाच्या मधूनच योगच धर्मसिद्धी प्राप्त झाल्यामुळे ते अडथळे दूर होऊ शकतात. म्हणून जे काही निमित्तानं अडथळे येतात ते पूर्व अभ्यासानं केलेले जे योग सिद्धी आहे ती त्याला दूर करते. असं आपण तिसरं पाहिलं. तर चौथं काय आहे, निर्माण चित्त अन्यस्मिता मात्रा, सिद्धी प्राप्त ज्या योग्याला झालेली आहे. मग त्याच्यात प्राकृतिक जे उपादान कारण विश्वामध्ये आहेत त्याचा आधार घेऊन देहांतर करू शकतो, परिवर्तन होऊ शकते, असं या मंत्राचा अर्थ आहे. या देहासाठी उपयोगी देह निर्माण केले, पण त्यासाठी लागलं चित्त. हे चित्त उपादान अहंकार उपादान मधून ते चित्त निर्माण करतो. केवळ अस्मिता उपादानानच चित्त निर्माण झाले तर शरीर अथवा इंद्रिये हे जरी वेगळे वेगळे असले तरी याला सगळ्याला चालणारा आत्मा एकच आहे. म्हणून त्या सगळ्याचा मुख्य भाग जो आत्मा आहे त्या सगळ्या चित्ताचा अभ्यास करतो, त्याला समजून घेतो आणि त्याच्या जी अस्मिता आहे, अस्मितेमुळे हे सगळे चित्त निर्माण होतात. हे चौथ्या सूत्राचा अर्थ आहे. पाचवा काय आहे मग, प्रवृत्ती भेदे प्रयोजकम चित्तमेक मने केशा. काल भेदानं जसं अंतर होत, आपल्या देहात दुसऱ्या देहाचे काही गुण निर्माण होऊ शकतात, असं त्याचा अर्थ आहे.
या निर्माण परिणत झालेल्या देहाच्या मध्ये चित्त सुद्धा निर्माण करावं लागतं. नुसतं देह निर्माण करून काय उपयोग आहे? म्हणून सिद्ध योगाच्या मार्गानं अध्यात्म मार्गापासून काही वेळेला दुर्गुणाच्या मुळे किंवा वाईट लोकांच्या संगतीमुळे योग्याच्या मनातही काही वाईट विचार येऊ शकतात, वाईट वासना निर्माण होतात. तर तो काय करतो, त्याच्यामध्ये असणारं जे चित्त आहे त्या चित्ताच्या ताकदीमुळे अध्यात्मावर पुन्हा त्याला अध्यात्मा मार्गापासून परावृत्त करणारे जे असतात, दुर्गुण असतात, त्या दुर्गुणाला योगाचे जे मुख्य चित्त जे आहे, कमाई केलेले चित्त आहे, ते चित्तातील मलाला दूर करून टाकते. म्हणून त्याचं चित्त पूर्ण झालेलं असते, पूर्ण म्हणजे शुद्ध झालेलं असते. त्या योग्याला पथभ्रष्ट ते चित्त होऊ देत नाही. हाच विषय पाहिला आपण. ज्ञानेश्वर महाराज त्याला विवेक म्हणतात. मद हृदयी सद्गुरु तेने तरिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष आत्या धरू विवेकावर. म्हणून माणसानं तेव्हाही चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलं पाहिजे. परमार्थाला जे जोडून आहे, नीतीनं वागणार आहे, अधर्माची ओळख करून देणारे आहेत, अधर्मापासून माणसाला दूर करणारे आहेत, अशाच माणसाची संगत आपणाला सुखाकडे घेऊन जाते. जर वाईट लोकांच्या संगतीत राहिलो तर त्यांच्या प्रत्यक्षाने व्यवहाराच्या मध्ये अज्ञान दिसत. म्हणून तिकडं ध्यानात न जाऊ दिलं पाहिजे. आणि ध्यान आपल्या ध्येयावर जर निश्चित झालं तर आपला मार्ग सुकर सोपा होतो. म्हणून म्हटलंय तत्र ध्यान मनाशय. समाधीच्या शेवटच्या घटकेपर्यंत हे जे अनंत जन्माचे संस्कार आहेत ते पूर्ण म्हणजे दबलेले असतात चित्तामध्ये. त्यांना थोडी वेळ मिळाली की ते दुर्गुण पुन्हा प्रकट होतात. त्या दुर्गुणाला जर प्रकट होऊ द्यायचं नसेल तर आपलं जे चित्त समाधी अवस्थेत जे चित्त असतं त्याला प्रबल केलं पाहिजे. त्या प्रबल चित्ताच्या प्रभावानं हे वाईट गुण प्रगट होण्याची शक्यता नसते, पण त्यांना जर थोडी जरी वेळ मिळाली तर ते पुन्हा प्रगट होऊ शकतात. म्हणून समाधीद्वारे नित्य शुद्ध पवित्र असं जे चित्त आहे ते चित्त कायम राखलं पाहिजे. मग ते चित्त काय करते, दुर्गुणाला येऊ देत नाही. म्हणून त्या चित्ताला अनाशय म्हटलेला आहे. आशय आणि अनाशय. आशय म्हणजे वासनेचा संग्रह, वासनेचा साठा. वेळ मिळाला की साठा प्रकट होते. परंतु समाधीच्या मधून जे चित्त निर्माण झालेलं आहे ते अनाशय आहे. तत्र ध्यान मनाशय. त्याच्या चित्ताच्या मध्ये आशय राहत नसते, वासना राहत नसतात. त्याच्यावर चित्त सारखं स्थिर केलं पाहिजे. म्हणून आशय आणि अनाशय या दोन गोष्टी समजल्या पाहिजे. अनाधिक आशयम, अनाशयम. आशय म्हणजे वासना. अनंत जन्मापासून आपण चांगले काम केले, वाईटही काम केले, ते सारखे चित्तात राहतात आणि थोडं आपण बाजूला गेले की ते पुन्हा प्रगट होतात. चोर पावलाने येतात. जसं चोराला धन घरात आहे म्हणून समजलं, ते प्रयत्न करीत राहतात. मग घरात येतील, बोलतील, मैत्री करतील, असं काहीतरी करून घरातलं धन हरून नेण्याचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे हे जे चित्त आहे, हे चित्ताला थोडी जर वेळ मिळाली की ते चित्त पुन्हा वासनेमध्ये पडते. म्हणून वासनेपासून जर दूर राहायचं असेल तर संगतच चांगली केली पाहिजे. मग तुकाराम महाराजांचा अभंग पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचा. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संताची संगत आपण नेहमी केली पाहिजे. संताची संगत मध्ये शरीरानं नव्हे. शरीरानं भेटलं ठीक आहे, पण त्यांनी सांगितलेला उपदेश आपल्या स्वतःच्या आचरणात आणला तर ती संगत झाली. आता हे सगळं करीत असताना योगी संत महात्मे सुद्धा सतत कर्म करीत राहतात.
कारण कर्म करणंच मनुष्याचं महत्वाचं काम आहे. परंतु त्या कर्माच्या मध्ये कोणतं कर्म आपण करायला पाहिजे. कर्माचे प्रकार आहेत ना, कर्मा शुक्ला कृष्णम योगी न त्रिविधमितरेषा, हे 7वं सूत्र आहे. कर्म म्हणजे कार्य, क्रिया सतत चालू असते. जसं आता आपण पाहिलं, एका महिन्यामध्ये 2 पक्ष येतात. एकाला म्हणतात शुक्ल पक्ष, दुसऱ्याला म्हणतात कृष्ण पक्ष. आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षण हे दोन्ही चालतात. आपल्या चित्तात शुक्ल विचार येतो आणि तो गेला की पुन्हा दुसरा येतो. शुक्ल म्हणलं तर पवित्र शुद्ध विचार आणि कृष्ण म्हटलं तर अंधा, अज्ञान, अविद्या, हे 2 चालतात. म्हणून म्हटलेलं आहे शुक्ल कर्म कोणता आहे? ब्रह्मचर्यावस्थेचं पालन करणं. ब्रह्मचर्य म्हणजे विवाहित माणूसही ब्रह्मचर्य राहू शकतो. जे वेदांनी सांगितलेले, शास्त्राने सांगितलेले जे नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे जर आपण वागला तर कौटुंबिक माणूस, पती सुद्धा ब्रह्मचर्य अवस्थेचं पालन करू शकतात. ब्रह्मचर्य ठेवणं हे शुक्ल कर्म आहे. तप करणं, शुक्ल तप म्हणजे सहन करणं. आपल्याला अचानक काही जर झालं तर ते सहन करण्याची शक्ती पाहिजे. आणि आध्यात्मिक साधना ज्या आहेत, आध्यात्मिक ग्रंथ जे आहेत, त्याचा स्वाध्याय करणं, पुन्हा पुन्हा वाचत राहणं, परमेश्वराचं ध्यान करणं, संध्या करणं, हे काय शुक्ल कर्म आहे. तसं शुक्ल पक्ष म्हटलं तर प्रकाश वाढत जातो आणि कृष्ण पक्ष म्हटलं तर अंधार वाढत जातो. तसं चित्ताच्या मध्ये आपल्या आता काय शुक्ल चालू आहे की कृष्ण चालू आहे, हे 2 झालं. आता कृष्ण पाहिलं, शुक्ल आणि कृष्ण. पाप कर्म करणं, दुसऱ्यांना त्रास देणं, हिंसा करणं, हे कृष्ण कर्म आहे. दुसरं ज्ञानाच्या दृष्टीनं फार एक आहे, देहने हूँ माने जे कोई, हे गुजराती भाषेत. देहने हूँ माने जे कोई, जो कोई मीच देह आहे असं मानतो, महादोषो कैये सोई, तो महादोष आहे. काय? आपलं शरीरच नाही, पंचमहाभूता त्यांना आपलं आहे म्हणू लागलो तर ते झालं, चोरी झाली ना. म्हणून म्हटले महादोषो कैये सोई, महादोष आहे. शास्त्र समजून घेत असताना चांगला अभ्यास असलं ठीक आहे, नाहीतर काय अनर्थाचा अर्थ होतो ना, अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून सुज्ञ माणसाकडून शास्त्र शिकलं पाहिजे, नाहीतर अर्थात अनर्थ होतो. म्हणून गोष्ट साहित्यात कीर्तन काय, एक म्हातारी घरात आजारी होती खूप दिवसापासून. तो तिला दररोज मुलगा औषध द्यायचं, तिची व्यवस्था करायची. त्या दोघा नातून झोळीत टाकलं आणि हलवायला लागले. अरे म्हातारी म्हणजे मला का हलवता? नाही म्हणजे बाबानं सांगितलं तुला हलवून औषध द्यायचं. हा, त्रासून गेली म्हातारी, काय करता, आरडाओरड तिने, सून आली, पोराची माय आली, असं का करायला? नाही, बाबानं सांगितलं हलवून औषध द्या. कसं झाला? अर्थाचा अनर्थ झाला. बापाला नुसतं औषध हलवून दे, ते म्हातारीला हलवू लागेल. तसं होते माणसाच्या जीवनात. म्हणून सुज्ञ, निर्व्यसनी, सदाचार संपन्न, ज्ञानी लोकांची संगतच उद्धार करू शकते. म्हणून सांगायचा काय अर्थ आहे की असं जे ते सांगितलं त्यांनी, काय, देहने हूँ माने जे कोई, मीच देह आहे असं जे समजतात, महादोषो कैये कोई, तो महादोष आहे. म्हणून आयुष्यभर आपण प्रयत्न करू, जर देहाचा अभिमान गेला नाही तर दुःखच आहे सगळं. परमार्थ कसा होईल? हे कशातलं आहे? पंचीकरणामधलं आहे. आत्मबुद्धी जेणे माय, आणि आत्मबुद्धी ज्याच्यानं होते, महापुण्य जाणीये ताई. महापुण्य आहे काय? मी देह नसून मी आत्मा आहे असं समजणं. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न तस्रोत्र दिव्ये न घ्राण नेत्रे, न व्योम भूमिर्न तेजो न वायु,
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी शिवस्वरूप आहे असं होईल. म्हणजे अर्थाचा थोडा जर बदल झाला की अनर्थ होतो. म्हणून सांगितलं जे आपण काय शुक्ल कर्म पाहिलं नाही कृष्ण कर्म आहे असं जर चित्तात राहिलं तर तुम्ही किती जरी ग्रंथ वाचले ते शुक्ल होत नाही तर अशुक्लच होते, कृष्णच होते. मग आता दोन झाले कर्म, शुक्ल कर्म आणि कृष्ण कर्म. मग आता तिसरं काय, शुक्ल कृष्ण मिश्रित कर्म तिसरं आहे. हे कसं असते, ते चांगले काम असतं लगेच ते वाईट हे काम असतं. काय असतं ते, आता आपण बघा शेती करू लागलो. शेती करीत असताना अनेक प्राण्यांना त्याच्यात मृत्यू होतो. काय लक्षात येतं आपल्या, दुसरी गोष्ट, आपणाला रात्री झोपच येईना झाली, भयंकर मच्छर चावू लागले, मग ते बॅट आणून त्याला मारावं लागते. हे असं आहे ना, तुम्ही शेती करू लागले, गोष्ट जरी चांगली असली तरी पीक येण्यासाठी जंतुनाशक फवारणी करावं लागते. म्हणजे कसं आहे, शुक्लही आहे आणि कृष्णही आहे, दोन्ही मिश्रित आहेत. म्हणून आत्मज्ञानी योगी ज्यावेळी देहाचं रक्षण करायचं बघतो, खाण्यासाठी अन्न पाहिजे, राहण्यासाठी घर पाहिजे, काहीतरी पाहिजे ना, या कर्मफलाचा त्याग जरी केला, जीवनमुक्त जरी झाला, तर प्रारब्धाचं कर्म त्याला भोगावंच लागते. या जन्माच्या मध्ये त्यांच्या कर्माचं फळ मिळत नाही, पण त्यांचा देहपात झाल्याच्या नंतर तत्काळ त्यांना मोक्ष प्राप्त होऊ शकतो. मग त्याच्यानंतर शुभ कर्म याने जे केलेले आहेत योग्यच्या अवस्थेत, त्या शुभ कर्माचं फळ नष्ट होत नाही, पण लगेच मिळत नाही. त्याचं मोक्ष अवस्था जितके काळ आहे, एखादी कल्प, तितकं संपल्याच्या नंतर पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. त्यावेळी हे या ठिकाणी केलेल्या कर्माच्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा संसारात यावं लागतं. सर्वसामान्य माणसाची कल्पना अशी आहे की एकदा मोक्ष मिळाला की पुन्हा जन्मच नाही. तसं नाही. तुम्हाला जितका कालावधी दिलेला आहे, सुट्टी दिली, तितका कालावधीत तुम्ही फिरू शकता, जाऊ शकता. 1 महिन्याची सुट्टी घेतली ठीक आहे, महिना संपल्यानंतर पुन्हा नोकरीला यावं लागते, तसंच आहे. हे वैदिक विचारसरणी आहे. कायमचा मोक्ष नाही, कालावधी आहे, लाखो वर्षापर्यंत कालावधी चालते, त्यात गणित आहे. ही एक श्रद्धेचा भाग आहे. म्हणून म्हटलेलं आहे की असं जे आहे मोक्ष कर्म, मोक्ष काल पूर्ण झाल्यावर त्या आत्म्यात जे संस्कार असतात, ते संस्कार पुन्हा योगी लोकांना संसारात येत आल्यानंतर भोगावं लागते. चांगल्या कुटुंबात जन्माला येतात, योग्याच्या, संतांच्या, महात्माच्या, राजाच्या चांगल्या कुटुंबात जन्माला येतात आणि चांगले काम करतात. त्याच्यानंतर आहे आठव्या सूत्राचा भाग, की हे सगळं करीत असताना ततस्तद विपाका अनुगुणा वेवा अभिव्यक्तीर वासनाना, काय सांगितलं, आपलं जीवन चालू आहे, ते कर्म चालू आहेत आपल्याला. हे आता जसं विपाक शब्द आहे, पाक शब्द आपण स्वयंपाकाला वापरतो, विपाक म्हणजे जे पूर्ण रीतीनं शिजलेलं आहे. त्या तसं जसं शरीराच्या मध्ये अन्नाचा जर विपाक झाला नाही तर शरीर आजारी होते, अन्न पचन होत नाही, डोकं दुखते, पोट दुखते. हे जसं आहे त्याप्रमाणे तुमच्या जन्माच्या अनंत जन्माचं जे काय कर्म असेल ते संचितामध्ये आहे. म्हणून ते कर्म ज्यावेळी प्रगट होते, त्याचे कसे प्रगट होतात त्याच्यातून, तर ज्या विपाकाचा तो संबंध आहे त्या विपाकातल्याच कर्म वासना निर्माण होतात. ते जे कर्म जे आहे ते 3 प्रकारचं सांगितलं. कोणतं आहे, संचित कर्म आहे. संचित म्हणजे साठवलेलं आहे, ढिगाढीग करून ठेवलेलं आहे.
साठा आहे तो. केव्हाच आहे, अनादि कालापासून आपण कर्म केलेले आहेत. चांगलेही केले, वाईटही केले, काय माहित आपल्याला, ते सगळं साठून आहे. त्या त्या संस्कारात, त्या वासना त्या संचितामध्ये असतात, त्याच्यातून निर्माण होतात. ते संस्कार आणि वासना आत्म्यामध्ये एकत्रित होतात म्हणून त्याला संचित म्हटलेलं आहे. आणि मग संचिताच्या नंतर प्रारब्ध येते. ते कसं आहे, अगणित संचितामध्ये संस्कार आहे. आता या जन्मात येत असताना आता फळ देणाऱ्या ज्या वासना आहेत, जे कर्म आहेत, ते प्राप्त होतात. आणि ज्या तुम्ही देहामध्ये आलात, त्याचे सगळे मागचे बहुतेक एकत्र येतात. म्हणून म्हटलंय, अनुरूप कोणत्या तरी विशेष योनीमध्ये आपला आत्मा येतो, देह धारण करतो. मग जीवन कालामध्ये सुरुवातीपासून जे संस्कार असतात ते प्रारब्ध त्याला म्हटलेलं आहे. प्रारब्ध कधी चुकत नाही, ते भोगावंच लागते. संचित कमी होऊ शकते. म्हणून म्हटलेलं आहे की जे प्रारब्धानं प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, नळराजा वनवासाला गेले, वाईट परिस्थिती आली, सीतेचे हरण झालं, कितीतरी अशा गोष्टी, राजा हरिश्चंद्राची कशी परिस्थिती झाली, आजही परवापर्यंत असणारे माणसे एकदम पतित होतात, एकदम पतित असणारे माणसे एकदाच समाजाच्या पुढे येतात, असं घडते. ते फक्त बघायचे असते. त्याच्यात जीवात्मा काही करू शकत नाही, स्वतःपुरतं करू शकतो. आणि ज्याची आपल्यावर निष्ठा असेल त्यांच्याबद्दल काहीतरी करू शकते. म्हणून म्हटले प्रारब्ध जे आहे, हे साठ्यातून थोडा भाग घेतलेला आहे, तेवढा आपल्याला भोगता येतो. त्याच्यानंतर तिसरा आहे क्रियमान. मानव देह आपण धारण केलेला आहे. आता प्रारब्ध आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्याप्रमाणे आपले काम चालू आहे. कर्म, नवीन कर्मही करतो आहोत आपण. ते नवीन कर्म केले त्याचे संस्कार होतात. आणि प्रारब्ध भोगत असताना जे कर्म होतात त्याचे संस्कार होतात. हे सगळे संस्कार कुठं जातात? हे सगळे संस्कार संचितात जातात, ते जमा होत राहतात. म्हणून अशा प्रकारानं प्रारब्ध कर्मानुसार वासना निर्माण होतात, आणि जशा वासना निर्माण होतील त्याचे कर्मही घडतात. असं दोन्ही कडून आहे. अशा रीतीनं आपण 8 सूत्रापर्यंत आलो. जाती देश काल व्यवहिता नामांतर्य स्मृती संस्कार यो रूप रूपत्वा. स्मृती आणि संस्कार दोन्ही जवळपास एकच रूप असल्यासारखे आहे. म्हणून ज्यावेळी तुम्ही प्रारब्धात येतात, आल्यानंतर इथं तुम्ही ज्या जातीत जन्माला आल्या, जाती म्हणजे वाघ, सिंह, मेंढी, माणूस, या अशा प्रकार. मग त्या ज्या जाती जन्माला आला त्या जातीचे मागच्या जन्मात तुम्ही जे काही कर्म केलेले आहेत, ज्या काही वासना, त्या सगळे एकत्र येतात. ज्या जन्माला आला जशी तुमच्या लक्षात येऊ शकतो, कालही असतो, ते किती जरी असलं. आता ह्याच्यात काय आहे की एखादी गाय आहे, गाय जन्माला, आता बघा, एक गाय शेतकऱ्याच्या घरी जन्माला आली, एक गाय सावकाराच्या घरी जन्माला आली, एक गाय खाटकाच्या घरी आली, म्हातारी झाल्यावर विकलं, त्याने तिची व्यवस्था करते, खाया प्यायची सगळ्या व्यवस्था करते. त्याचा उद्देश काय असते? तिला मांस आले की तिला कापून विकून टाकू, मांस विकू. कर्म एकच दिसते, पण त्याचा हेतू भिन्न भिन्न आहे. त्याप्रमाणे जेव्हा आपण प्रारब्ध कर्म भोगत असताना ज्या काळात तुम्ही जन्माला आलात, ज्या देशात जन्माला आला, ज्या जाती जन्माला आलेला आहेत ना, ते अनंत जन्माचं मागचे जे आहे ते सगळे एका जागी येते. सारखे संस्कार येतात. मेंढीला वाघाचं रूप येत नाही, वाघाचे गुण येत नाही, वाघाला मेंढीसारखं होता येत नाही, कसे तसे एकत्र आलेले असतात. म्हणून अशाच वासना प्रगट होतात त्या काळामध्ये की तो अनुभव अनुकूल संस्कारांनाच बनतो. म्हणून स्मृती कधी संस्काराच्या प्रतिविरोधात जात नाही.
स्मृती आणि संस्काराचा परस्पर संबंध आहे, कार्य कारण भाव संबंध आहे. म्हणून आत्म्यामध्ये अगणित संस्कार सुप्त अवस्थेत आहेत, पडू नये. जेव्हा त्या संस्कारांना धक्का बसला, जागृत झाले की सगळं उपस्थित होते मागे. म्हणून म्हटलं ना, एखाद्या भांडण करताना माणूस काय चांगलं चांगलं बोलता बोलता ज्यावेळी धक्का बसला की तुझा आम्ही किती त्रास सहन केला, आम्ही काय बोलत नाही म्हणून काय झालं, हा तो आम्हाला कसा त्रास दिला, तर मग ते भांडण सुरू होतं. साठलेलं असते ना मागं ते. म्हणून म्हटलेलं आहे की असं आहे, गायीचे संस्कार सगळे एका जागी येतात, आपापल्या योनीप्रमाणेच होतात. ज्या जातीत तुमचा जन्म झाला तीच जातीचे गुण तुमच्यात येतात. परंतु जात म्हणत असताना जन्मावरून, आकारावरून, त्यांच्या गुणावरून ठरलेले आहे. मनुष्य निर्मित जात नाही. हा, याचा थोडाफार असेल भाग काही म्हणा, प्रत्येका बुद्धीच्या पलीकडचा. म्हणून संस्कार, स्मृती, अनंतरय म्हणतो, आतच राहते. म्हणून समान विषय घेऊन मनुष्य जन्माला येतो आणि त्याला जागृत करणारा संस्काराला एखादी घटना घडली की मग त्याची जाती, जन्म, जीवन आणि येवणी हे सगळं प्रगट होते. तर अशा रीतीनं आपण 9 पर्यंत आलो. 9 आपले सूत्र झालेली आहे. म्हणून आता एक 10वं आहे. होईल का 10वं? बघ. तासा मनादित्वंताशीशो नित्यत्वा. सृष्टीच्या प्रारंभी आपण जेव्हा जीवनात आलो, आत्मा जेव्हा देहामध्ये यायला लागला, सृष्टी कालातील सुरुवातीला, प्रश्न असा आहे त्या काळात कुठला जन्म होता, मग त्याच्या हातून काय घडलं, तर याला अनादि म्हटलेलं आहे. हे जन्म केव्हापासून सृष्टी निर्माण झाली याला काही आधी नाही, कधी संपणार आहे याचाही काही पत्ता नाही. म्हणून हा जो आहे, हा जो अनादि प्रवाह आहे, चालू राहतो. याच्यामध्ये काय असते, अशीश ताशीशो नित्यत्वात. जीवनाच्या शुभ अभिलाषा नेहमी असतात. कोणत्याही माणसाला काय वाटते, आपण कधीच मरू नये, आपण कायम राहिलो पाहिजे, किती त्रास हो असं वाटते माणसा, पण आपल्या हातात काहीच नाही. आता काही वेळा आत्महत्या करणं हातात आहे का, अरे आत्महत्या करणं त्याच्या हातात नाही. काही वेळा माणसं सुटून येतात त्या ठिकाणी ऐन वेळेला, ते त्याचं नियोजित आपण मानलेलं आहे. म्हणून आपणास मृत्यू येऊ नये असे मृत्यूची भीती वाटते, याच्या मागे तर्क दिला त्यांनी. मृत्यूचा तुम्ही अनुभवला नाही ना, तुम्हाला काय भीती वाटते, त्याला असं सांगितलं की मागे तुम्ही जो धारण देह केला होता, तो देह सोडताना तुम्हाला जो त्रास झालेला आहे, तो त्रास तुम्हाला म्हणते की आता मरू नको, आता मरू नको. म्हणून खरं पाहिलं तर आत्मा कसा आहे, नित्य आहे, चेतन तत्व आहे. त्याचा कधी जन्म होत नाही, त्याचा कधी मृत्यू होत नाही. पण आत्मा आणि देह हे एकत्र आले, एकमेकापासून एकत्र आले की जन्म, आणि एकमेकापासून दूर गेले की मृत्यू. असा हा क्रम चालू आहे. याचा कधी जन्माला कधी जाणार हे लक्षात नाही. म्हणून मनुष्य जन्मामध्ये त्याचा विचार करू शकतो. अशा रीतीनं आपण 10 सूत्रापर्यंत आपण आलेले आहोत. आज आपण 8 सूत्रांचा अभ्यास केला. पुढच्या वेळी 11वं सूत्र आपण घेणार आहोत.